नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्या पोल्ट्री फार्मवर उन्हाळ्यासाठी काय नियोजन असलं पाहिजे? तर या बघा, चारा आपला मागच्या वर्षी चारा होता, तो आपण पोल्ट्रीवर टाकण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपला चारा टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर आपण चारा यासाठी टाकतो की आपल्या ज्या उन्हाळ्याच्या बॅच आहेत त्या अतिशय पक्ष्यांना उन्हाचे वाफ लागू नये. वरून पत्रा जर गरम झाला तर खाली त्यांना उन्हाचे वाफा लागू नये, त्यासाठी आपण वरून चारा टाकून घेतो आहे. तर अशा पद्धतीने आपलं नियोजन हे चारा टाकण्याचं सुरू आहे, जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यात कुठल्याही प्रकारे पक्ष्यांना त्रास होणार नाही. तर आपला चारा अशा पद्धतीने टाकून झाला आहे. तर हे बघा, वरून आपण एक व्हिडिओ घेतला आहे. अशा पद्धतीने आपण आपला चारा टाकून आज आपले शेड रेडी केले आहे. तर आपल्याला आता पुढची बॅच लवकरच मिळेल. तर हे बघा, आपलं खत पण कोरून झालेलं आहे. तर आज आपल्याला खत काढायचं आहे बाहेर. तर आपले भांडे वगैरे पण काढून झाले आहेत. आता दोऱ्या सोडून त्यांना धुवून वगैरे एवढ्या 2 दिवसामध्ये आपलं शेड एकदम व्यवस्थित रेडी होईल. त्यामुळे आपल्याला पुढच्या 5-7 दिवसामध्ये आपल्याला नवीन पक्षी मिळतील. तर चला भेटूया.